तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत राजकारणाला उधाण आल्याची चर्चा आहे। सुनेत्रा पवार यांना पक्षातूनच आव्हान दिलं जात असल्याच्या चर्चांवर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली। सुनेत्रा पवारांची निवड राष्ट्रवादीच्या घटनेनुसारच झाली। आमदार अनिल पाटील यांनीही ही प्रतिक्रिया दिली आहे। तळागाळातील कार्यकर्ता दादांचा अजूनही महाराष्ट्रात जिवंत आहे। दादांनी तसे कार्यकर्ते पेरून ठेवले आहेत, फक्त पाणी टाकण्याची आणि त्याला फुलवण्याची गरज आहे। सुनेत्रा वहिनीकडे तेवढी क्षमता आहे। मात्र सच्चिदानंद बाबा हा कोणाच्या जीवावर उडून अशा प्रकारची नोटीस पाठवतो, त्याचा मागचा मास्टरमाइंड शोधणं हे आमच्या सारख्याचं आता काम आहे। काही लोकांना नकोय सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष झाले, आता अर्थातच हे सर्वांना माहित आहे, त्यामुळे काही मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। मला शोध घ्यावा लागेल आणि सापडले तर तळागाळातला कार्यकर्ता त्यांना तळागाळात नेऊन ठेवेल एवढं ना। सुनेत्राताई पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्या वेळेला निवड झालेली असेल, त्याचं नॅशनल कन्व्हेन्शन घेऊन रितसर सगळ्या मेंबर्सला त्या ठिकाणी उपस्थित करून त्यांचं हातवर करून आवाजी पद्धतीने त्यांच्या निवडीची जी प्रक्रिया होती ती परिपूर्ण केलेली आहे। एकदा निवडणूक संपल्यानंतर सुद्धा इलेक्शन कमिशनला याच्याविषयी संपूर्ण इत्थंभूत माहिती राष्ट्रीय कार्यकारिणीसह ही अध्यक्ष या नात्याने सुनेत्राताई पवारांनी दिलेली आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला काही एक अर्थ नाही। वकिला थ्रू नोटीस आलेली आहे, तिला आम्ही तथ्यहीन नोटीस समजतो आणि असल्या नोटीसीला उत्तर देण्याची आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आवश्यकता